पुण्याच्या सुप्रसिद्ध डॉक्टर माधवी मेहेंदळे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणजे नेत्ररोगशास्त्रात मास्टर ऑफ सर्जरी ही पदवी प्राप्त करून नेत्रदीपक यश संपादन केले आहे. चित्रकलेच्या निसर्गदत्त गुणाला मास्टर्स इन फाईन आर्ट्स आणि मास्टर्स इन व्हिज्युअल आर्ट्स ह्या पदव्या घेऊन अभ्यासाची भारदस्त जोड दिली आहे. त्यांच्या सर्जनशीलतेला अनेक वाटा सापडल्या आणि त्यांनी उत्तम, रसिकमान्य आणि पारितोषिकप्राप्त लिखाण, नियतकालिके, मासिके, पुस्तके इत्यादी मार्गांनी करून स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांची सतत तेवत असणारी सामाजिक जाणीव त्यांच्या भरीव समाजकार्यातून दिसून येते. त्यांची संपूर्ण ओळख विकिपीडियावर आहेच. त्या सादर करीत असलेला पत्र आणि चित्र हा कार्यक्रम कलासक्त, बुद्धिवादी प्रेक्षकांची दाद मिळवणारा आहे. ह्या कार्यक्रमाचा लाभ रसिकांनी जरूर घ्यावा. नमस्कार. मी भाग्यश्री बारलिंगे. मी फिनिक्सला अक्षय भाषा नावाची एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन चालवते. ती मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वाहिलेली आहे. तर हा कार्यक्रम आम्ही चक्क वीकडेला बुधवारी घरी केला. मला हॉल मिळाला नाही, पण त्याला खूप मोठी उपस्थिती होती, म्हणजे घराच्या मानाने बरीच उपस्थिती होती. तर मला हे सांगायला आनंद होतोय. आज या सुंदर वसंत ऋतूतल्या दिवशी कॅलिफोर्निया आर्ट असोसिएशननी हा कलापूर्ण कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी कला या संस्थेचे आभार मानते. तसेच शिरीष साठे आणि त्यांचे सहकारी यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांच्या गुणग्राहकतेची प्रशंसा करते की मी शिरीषला नुसता एक छोटासा मेसेज पाठवला आणि तिथून ते सुरू झालं. म्हणजे काही मला फारशी बोलण्याची गरज पडली नाही. त्यांनी मला माहिती विचारली, त्यांनी स्वतः माहिती काढली. डॉक्टर माधवी मेहेंदळे कोण, त्यांची पुस्तकं, आणि मी तिची फॉर्मल ओळख करून देणारच आहे. पण त्यांनी आणि मग त्यांनी आम्ही ठरवलं की आणि तर ते झालं असं की मी इतक्यात भारतात गेले होते आणि मग भारतात पुण्यातल्या काही लोकांची ओळख झाली आणि त्यांनी मला माधवीचं पुस्तक पॉल गोगॅन, एक कलंदर कलाकार, ते माधवीजवळ असेल ते मागे ठेवलंय विकायला. तर त्याचं प्रकाशन झालं. त्या प्रकाशन समारंभात माधवीनी हा कार्यक्रम केला आणि म्हणजे तो प्रकाशन समारंभ नुसतं हे पुस्तक प्रसिद्ध झालंय आणि कोणाची 2 भाषणं असं नव्हता. तो इतका भरीव आणि सुंदर कार्यक्रम होता की मी त्या कार्यक्रमाच्या प्रेमातच पडले. आणि मग नंतर मी ठरवलं की आपल्याला काय माहिती या कलाकारांविषयी, म्हणजे आपल्याला शाळेमध्ये काय शिकवलं. तर राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते एवढे, पण कलाकारांविषयी अगदी असं गुपित असल्यासारखं कधी शिकवलेलंच नाही आहे कोणी. पुण्यात जे कार्यक्रम होतात ते फिनिक्समध्येही व्हावं, कारण की आम्ही आपल्या सगळ्यांच्या मनात पुणं आहे. पुणं कृतीत कसं उतरवायचं, तर पुण्यातल्या लोकांना इथे आणायचं. तर म्हणून मी माधवीशी संपर्क साधला आणि तिला आमची एकतानता एवढी झाली की ते असं पटपट घडतच गेलं आणि हा कार्यक्रम आयोजित करता आला BMMच्या सावलीत. म्हणजे BMMची एवढी मोठी सावली सगळ्या अर्ध्या वर्षावर पडलेली आहे की बाकी काही घडत नाही आहे, तरी पण हा कार्यक्रम घडवला. त्याबद्दल मी आभारी आहे. चित्रकला, तर चित्रकला माझं स्वतःचं रेषा आणि रंग यांच्याशी सलोख्याचे संबंध आहे. मी रांगोळी काढते थोडीशी, मी बायोलॉजी, हिस्टॉलॉजी मधलं चित्र काढलेली आहेत वगैरे वगैरे. पण त्याच्या पलीकडे कला साक्षरता मला काही कधीही नव्हती, हे मला आत्ता लक्षात आलं. मी जेव्हा माधवीशी बोलले तर तिने मला पॉल गोगॅनचे खूप चित्र दाखवली, छान छान चित्र. तर म्हटलं वा, छान आहेत रंग वगैरे. आणि एक चित्र असं आहे की त्याच्यामध्ये गुलाबी जमीन आहे, ती बोलेल त्याच्याविषयी. तर ती म्हणाली हे पाहिजे किती छान चित्र म्हणत. संपला असेल, म्हणजे मनात म्हणतो बरं झालं, संपला असेल रंग, तपकिरी रंग संपला असेल, रंग पैसे कमी पडले, कारण की गोष्ट एखादी पॉल गोगॅनची तपकिरी रंग संपला असेल म्हणून ती म्हणे नाही. ती खूप एक धाडसी स्टेप होती म्हणे त्याच्यासाठी की त्या कलेच्या राज्यात जेव्हा की ते जसंच्या तसं रिअलिझम होतं तेव्हा त्यांनी असे रंग वापरून खूप धडाडीची स्टेप घेतली वगैरे. तर त्याच्यातून मी बरंच शिकले आणि माझी दृष्टी बदलली. आणि झालं काय की मी या कार्यक्रमासाठी जेव्हा हे करत होती, तयारी करत होते, पॉल गोगॅन कलंदर कलाकार पुस्तक पहिल्यांदा वाचलं. मग माझ्याकडे राजा रविवर्म्याचं आहे. तुम्ही सगळ्यांनी बाबूराव सडवेलकरांचं महाराष्ट्रातील कलावंत हे पुस्तक वाचलं असेल, ते अतिशय सुंदर आहे, म्हणजे कलेक्टेबल पुस्तक.
ते वाचत असताना मनात काय येत होतं माहितीये का, माझं इगोइस्टिक मन असं म्हणत होतं की नाही नाही, माझं शब्दांवरच प्रेम आहे बरं का, निस्संशय शब्दावर असं. आणि मी बोलतो ते वाचता वाचता मला लक्षात आलं, शब्द म्हणजे काय आहे, लिपी म्हणजे काय, चित्र आहे. तर या सगळ्या ज्या 3 कला आहेत, 3 प्रकार आहेत कलेचे, की लिटररी आर्ट, व्हिज्युअल आर्ट्स आणि परफॉर्मिंग आर्ट्स, त्या अशा एकट्या नाहीच आहे उभ्या, ते इंटरट्वाइंड आहे, ते परस्परावलंबी आहे असं मी म्हणणार नाही, पण त्या जेव्हा एकमेकांशी खेळतात त्याच्यामधून माणूस जसा समृद्ध होतो तर एकट्या कलेने होत नाही. तर मी मला शिकवलं की माझं शब्दांवर प्रेम आहे, याचा अर्थ माझं सगळ्या कलांवर प्रेम आहे. हे मी शिकले, हे मी माधवीकडून शिकले. तर या तेजस्वी मैत्रिणीची मी ओळख करून देते. तर त्याचं असं झालं, तर 2 प्रकारची ओळख असते, एक औपचारिक एक अनौपचारिक. तर अनौपचारिक ओळख अशी आहे, अनेक वर्षापूर्वी, म्हणजे मला तर वाटतं 14 वर्षापूर्वी वगैरे डॉक्टर अनिल अवचट आले होते, तुमच्या इकडे येऊन गेले होते. हा, आपल्या सगळ्यांकडे येऊन गेले. तर तेव्हा त्यांनी मला विचारलं, तुला माधवी मेहेंदळे माहिती आहे की नाही, म्हणजे हा प्रश्न दरडावल्यासारखा विचारला, माहिती आहे की नाही ती, असं. तर मी म्हटलं, तुला अपेक्षा आहे मला माहिती, मला माहिती नाही, पण ती कोण आहे, ती नागपूरची आहे, तुझ्या मेडिकल कॉलेजमधली आहे. तर मला मग तिचं माहेरचं नाव पाठक आहे, नंतर मला कळलं. तर ती मला 2 वर्ष सिनियर, मला माहिती होती, हुशार मुलगी म्हणून, तिला ऑनर्स, गोल्ड मेडल्स वगैरे सगळं उत्तम उत्तम विद्यार्थिनी म्हणून माहिती होती. पण त्यानंतर माझा संबंध आला नाही, कारण की मी हॉस्टेलर होती आणि ती डे स्कॉलर होती, तर जातीभेद जरा असतो, तर त्यामुळे पण मग नंतर कधी संबंध आला नाही. ती पुण्याला आली आणि मग मी इकडे आले. तर नंतर काय झालं, पण अनिल काकांनी आमची गाठ घालून दिली आणि ते खूप पुण्यकर्म केलं अनिल काकांनी. तर मग तेव्हापासून आमची ओळख माहिती जशी वाढत गेली आणि मग आम्हाला खूप कॉमन इंटरेस्ट आम्हाला कळत गेलं. आणि मग तिच्याशी बोलताना कळलं की म्हणजे ती फक्त 2 वर्षांनी मोठी आहे माझ्यापेक्षा, पण तिने आतापर्यंत 5 पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि त्याच्यापैकी जे पहिलं पुस्तक होतं RX, ते मला अतिशय आवडलेलं पुस्तक. ऍक्च्युली मी तेव्हा तिला फोन करून आय रिकिंडल्ड माय फ्रेंडशिप विथ हर. तर RX पुस्तक असं फ्रेश आहे, खूप ललित लेखांचं पुस्तक आहे, त्यालाही अनेक वर्ष झाली ते प्रसिद्ध होतं. दुसरं पुस्तक होतं दैवी प्रतिभेचा कलावंत मायकल एंजेलो. त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे तिला. तर ही फार महत्वाची गोष्ट आहे. बाकीची 3 पुस्तकं अतिशय वाचनीय आहेत. तर आणि हे सगळ्यात शेवटचं अपत्य म्हणजे पॉल गोग्या, एक कलंदर कलाकार. तिने वेळोवेळी गेली अनेक 30 वर्ष माधवी लिहिते आणि तिने सकाळ, साप्ताहिक, मासिक, अंतर्नाद, मिळून साराजणी सगळीकडे तिने लेखन केलेलं आहे. आणि तिचं लेखन ती लेखिका म्हणूनही माहिती आहे. म्हणजे ती फक्त ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट असं नाही, नेत्र शल्यविशारद नाही, सर्जन आहे ती. आणि म्हणजे पुण्याचा समाज तिच्या नजर कैदेत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की मला अनिल काकांनी असं सांगितलं की ही आमची डॉक्टर आहे बरं का. मग ती कोणाकोणाची डॉक्टर आहे, सुमित्रा भाव यांची, मंगला गोडबोलेंची, म्हणजे ते सगळे. दिलीप प्रभावळकर, तिने मला सांगितलं की दिलीप प्रभावळकर तिच्या वेटिंग रूम मध्ये बसले आणि त्यांनी ओळख करून मी दिलीप प्रभावळकर अशी ओळख करून दिली. तर असे सगळे ते दिग्गज मंडळी हिच्याकडे जातात विश्वासाने. ही खूप मोठी गोष्ट आहे मेडिसिन मधली. त्यामुळे मला लिटरली आय वॉन्ट टू गिव्ह अ बिग हँड फॉर द. ती तिथे थांबली नाही बरं का. म्हणजे तिच्यामध्ये जी कला आहे तिला तिने वळण लावलं आणि तिने 2 पदव्या घेतल्या. त्या SNDT सारख्या कॉलेज, जिथे मला प्रवेशही मिळणार नाही ग्राउंडवर सुद्धा, तिथे जाऊन तिने 2 मास्टर्स ऑफ व्हिज्युअल आर्ट आणि काय मास्टर्स इन फाईन आर्ट्स. तर त्या 2 पदव्या घेतल्या. आणि तिची म्हणजे असं नुसतं कॅनव्हास घेऊन काहीतरी, तिची पेंटिंग्स विकल्या जातात कमर्शियली असे 40-50 हजार रुपयाला वगैरे. म्हणजे तिथेही तिने नेत्रदीपक यश कमावलेलं आहे. तर अशा कुठल्याही वाटेने ती गेली तर ती यशस्वी होणारी व्यक्ती आहे. कारण की ती तेवढी तिची कष्ट करण्याची तयारी आहे आणि तेवढं तिच्यात सर्जनशीलता आहे आणि बुद्धिमान आहे ती फार. तर मला फार आनंद झालाय की ती आज आली, आपला हा कार्यक्रम जमून आला. आणि आपण आता तिच्याकडून ऐकूया की पॉल गोग्यावर जे पुस्तक लिहिलं ते तिने का लिहिलं, कसं लिहिलं, आणि ती स्वतःच्या प्रवासाविषयी सांगेल. आणि मग चित्र आणि पत्र हा कार्यक्रम आपण सुरू करू. धन्यवाद. धन्यवाद भाग्यश्री.
इथल्या ऑर्गनायझर्स विषयी मला कृतज्ञता भरून आलेली आहे, कारण इट इज नॉट इझी. मी पण वन ऑफ द ऑर्गनायझर्स आहे. मी पुण्याला अतिशय मोठे मोठे प्रोग्राम्स ऑर्गनाईज करते. त्याच्यामुळे सतरंजा उचलण्यापासून तर लोकांना बोलवण्यापासून, या म्हणण्यापासून तर पुढचं सगळं शेवटचं कुलूप लावेपर्यंत करावं लागतं याची मला अगदी नम्र जाणीव आहे. त्याच्यामुळे कला संस्था आणि त्यांच्या कलानंद या प्रवासात मला सहभागी करून घेतलं, म्हणून तुम्हा सगळ्यांचे अगदी धन्यवाद. आणि तुम्ही जे ऐकायला आला त्यांचं पण मनापासून मी आभार मानते याच्यासाठी की हा विषय अगदी वेगळा आहे आणि आपण सर्व जीवन प्रवाहामध्ये इतक्या त्याच्या फोर्समध्ये गुंतलेलो असतो, असे वाहून जात असतो की तो जरा थांब, मला इकडं जायचंय बाबा, ही एक्झिट घ्यायची आणि 10 मिनिटं थांबायचं आहे, असा विचार पण करायला आपल्याला फुरसत नसते. मुलाबाळांचं इकडे पोचवा वगैरे जे काय आपल्या सगळ्यांचं, त्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्याला तर हा ज्याला आपण नेहमीचे गाण्याचे कार्यक्रम किंवा नेहमीचे कलांचे कार्यक्रम असं कुठलंही सादरीकरण नाहीये. हा कलाकार काही M.F. हुसेन किंवा पिकासो असं नाव जे नावं आपल्या कानावर येता जाता पडतात त्याच्यातलं हे नाव नाहीये. आणि तरी सुद्धा तुम्ही आलात म्हणून कृत्रिम अजिबात नाही, पण मनपूर्वक तुमचे आभार. मी कोण आहे याची मला अतिशय नम्र जाणीव आहे. मी व्यवसायाने तर डॉक्टर आहे आणि कलेच्या क्षेत्रामध्ये फक्त एक किंचित माझं पाऊल थोडंसं पुढे पडलं आहे, पण कलेच्या क्षेत्रात कलाकार म्हणून घ्यायला जी साधना लागते, जी रियाज लागतो तो माझ्याकडे नाही, याची मला नम्र जाणीव. एवढंच आहे की मला असं वाटलं की एखादी गोष्ट आपल्याला खूप मनापासून भावली तर ती कधी कधी खूप तीव्रतेने सांगावीशी वाटते कोणाला तरी. असं झालं, असं वाचलं, हे पाहिलं, तू पाहिलंस का, असं केलंय त्यांनी, असं खूप कोणाला तरी सांगावं असं वाटतं. आणि त्या भावनेतनं मी मायकेलँजेलोवर लिहिलं. माझा जो SNBT मधला प्रवास झाला, म्हणजे मी तिथे जी डिग्री घेतली त्याच्यात ह्या कलाकारांची आम्हाला थिअरीमध्ये ओळख होती आणि त्या थिअरी वाचता वाचता आमचं जे मेडिकलचं ट्रेनिंग असतं की खूप मोठी मोठी पुस्तकं वाचायची, मोठे मोठा अभ्यास करायचा आणि त्याचं नोट्स काढायचे, नोट्सच्या नोट्स असं करत कन्साईज काहीतरी. आणि डॉक्टरी पेशामध्ये असल्यामुळे कम्युनिकेशन हे महत्वाचं आहे की मला काय म्हणायचं बाबा, तुझ्या डोळ्याला काय झालंय किंवा तुला काय झालंय, त्याचे परिणाम काय, हे साध्या भाषेत पुढच्या माणसाला पोचलं पाहिजे. त्याच्यामुळे जे मला माहिती आहे, जे मला वाटतंय प्रामाणिकपणे, ते पुढच्यापर्यंत पोचलं पाहिजे. अशा ह्या सगळ्याच्यातनं हा पुस्तकं लिहिण्याचा प्रवास घडला. तर मायकेलँजेलोचा विषयी जेव्हा लिहिला तेव्हा त्याच्याविषयी मी खूप भारावलेली होते, कारण मी त्याच्याविषयी जेव्हा वाचलं ना तेव्हा त्याचं जीवन, मी त्याच्यावर पण कार्यक्रम करते. मी पुन्हा ह्या वाक्याला एक संदर्भात फार चांगला अर्थ नाहीये, पण मला मी पुन्हा येईन आणि मायकेलँजेलो करेन असं विनंती करते. सो त्याच्याविषयी पण मला असं वाटलं की आपण कोण सांगणार आहे. मग मायकेलँजेलो हा इतका जगप्रसिद्ध कलाकार आहे, त्याची शिल्प आणि हे पाहिला जवळजवळ म्हणजे किती किलोमीटर लाईन असते इटलीमध्ये. आज इटलीची म्हणजे फायनान्शियल हे सगळी मायकेलँजेलोनी आपल्या हातात तोलून धरली आहे. हा तो कलाकार आहे. मी कोण त्याच्याविषयी सांगणारी, पण त्याच्याविषयी इतकं लिहिलं गेलंय. म्हणजे तुम्ही जर नेट पाहिलं की पुस्तकं मी रेफरन्ससाठी, म्हणजे एवढं गठ्ठा आहे माझ्याकडे मायकेलँजेलो पुस्तकांचा, एवढा अभ्यास मला करावा लागला. पण मला असं वाटलं की एक सामान्य माणूस म्हणून मला असं काहीतरी वाटलं तर ते सांगायला काय हरकत आहे. मी असा विचार केला की रामायण महाभारत मोठी मोठी जी ग्रंथ आहेत त्याचे कॉमिक्स पण निघालेले आहेत ना, जेव्हा छोट्या मुलांना पण सांगतोच ना आपण, सो वाय नॉट. आणि मला जे वाटलं ते नक्की मला माझं प्रामाणिक आहे. सो अशा तऱ्हेने ते मायकेलँजेलो निघालं. आणि नंतर मग असं झालं की ते झालं, त्याच्याविषयी मी कार्यक्रम करायला लागले. आणि मग लक्षात आलं की आपला समाज याच्यामध्ये चित्र साक्षरता कमी आहे. कारण आपण जे म्हणजे लहानाच्या मोठे होतो ना, तर संगीत आपल्याला माहिती असतं, आपली आई गाते, आजी गाते, देवळात असतं, आजूबाजूला ऐकतं. आपल्या पिढीतला, म्हणजे माझ्या पिढीतला तरी अभ्यास आम्ही रेडिओ लावूनच केलेला असतो. म्हणजे आजही जुनं कुठलं तरी गाणं लागलं तर अभ्यास केलेला नाही आठवणार, पण त्या गाण्याचे सगळे शब्द अगदी कळव्या सगळं कसं काय आपल्याला माहिती आहे असं वाटतं, पण ते येतं बाबा. सो हे संस्कार झालेले आहेत. किंवा जसं सिनेमामध्ये हेमा मालिनी जर लता मंगेशकरच्या आवाजात गाऊ शकते, आशा भोसलेच्या आवाजात गाऊ शकते, तर आपल्याला काहीच नाही वाटत की आपल्याला माहिती आहे असं घडतं, असं होतं. पण चित्र म्हटलं की अरे बापरे, आम्हाला ते कळत नाही नाही असं म्हणून आपण थोडे लांब जातो. आणि भाग्यश्री म्हणाली तशी आपल्या अभ्यासक्रमामध्ये चित्रकलांची काहीच नाही आहे. वेरॅज चित्रकला आपल्या अवतीभोवती आहे. आपला देव्हारा आपण जो सजवतो, आपलं जेवणाचं ताट आपण जे सजवतो, आपण रोजची रांगोळी जी घालतो, ही दृश्यकला आहे जी आपल्या जीवनात पुरेपूर असते. आज मी किती लोकांच्या घरात मी आज बघते USA मध्ये किती छान सजवलेले असतात.
प्रत्येक कोपरा कलात्मक दिसेल असं त्यांची अगदी चित्रकला आहे आपल्या आजूबाजूला आहे, आपण आहोत त्याच्यात, फक्त त्यांच्यापासून घाबरून जायचं काही कारण नाही. तर ह्या लोकांशी मायकेलँजेलो विषयी बोलताना मला लक्षात आलं की खूप आवडतंय लोकांना आणि दे वॉन्ट इट. मग मी मास्टर्स इन व्हिज्युअल आर्ट्स हा कोर्स केला, तर त्याच्यामध्ये माझा डिझर्टेशनचा टॉपिक होता गोग्या. त्याच्यामुळे अभ्यास करणं भाग आला आणि आमच्या सवयीप्रमाणे अभ्यास करत गेले. आणि मग खूपच झालं ओझं मानेवर मानगुटीवर बसलं तेव्हा कधीतरी लिहायला पाहिजे. पण लिहिताना 2 अडचणी आल्या. एक मायकेलँजेलोच्या बाबतीचं एक महत्त्वाचं मला सांगायचं वाटेल की तिथे कुठली तरी वर्कशॉप होतं, एक पोर्ट्रेट ड्रॉइंग कॉम्पिटिशन, किंवा तिथे लोकांनी पोर्ट्रेट्स आणि शिल्प पण केली. तर तिथे कीनोट ॲड्रेस द्यायला मला बोलवलं होतं, कारण मायकेलँजेलोवर माझा अभ्यास होता. परत मी गचकतच गेले की सगळे कलाकार, आपण ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, आपण कोण यांच्यात, पण माझ्या अभ्यासावर माझा विश्वास होता, लोकांना आवडलं वगैरे, ते सगळं छान झालं. पण तिथे काही विद्यार्थी मला भेटायला आले आणि ते विद्यार्थी ग्रामीण भागातले होते आणि ते चित्रकार होते, शिल्पकार होते, उत्तम चित्रकार होते. पण ते मला म्हणाले की आम्हाला काही मराठी कळत, आम्हाला इंग्लिश कळत नाही, आम्हाला ती भाषा समजत नाही, म्हणजे वी आर नॉट कम्फर्टेबल, आम्ही शिकलोच नाही कधी ती. आणि ग्रामीण भागातल्या कॉलेजेसमध्ये सुद्धा ही पुस्तकं फारशी अवेलेबल नाही आहेत, जी आहेत ती इंग्लिशमध्ये आहेत. तुम्ही लिहिलेल्या पुस्तकामुळे आम्हाला हा कलाकार कळला. तर मी सांगते की त्या दिवशी खरोखर मला असं वाटलं आपल्या आयुष्याचं सार्थक झालं अगदी, की कुठल्या तरी विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असं काहीतरी मटेरियल आपण निर्माण केलं, आपल्या हातून निर्माण झालं, छोटंसं का होईना, कणभर का होईना, आणि त्यातून ग्रामीण. सो हे जेव्हा पॉल गोगेन नको, मला काही कोणी कंपल्शन थोडीच केलं लिहायला, किंवा मला काही ॲम्बिशन नाही आहे की मी पुस्तकं लिहिन वगैरे, तर ते मी विद्यार्थी माझ्या डोळ्यासमोर होते. मी म्हटलं की आपला एवढा अभ्यास जर झालेला आहे तर कुठल्या तरी कानाकोपऱ्यातल्या देशाच्या एखाद्या विद्यार्थ्याला उपयोगी पडू शकेल, आणि त्यांना डोळ्यासमोर मी ठेवून मी हे कोविडच्या काळामध्ये म्हटलं पूर्ण केलं. पण जवळजवळ 10 ते 12 वर्ष माझा याच्याबरोबर प्रवास सुरू आहे, त्याच्याशिवाय ते शक्य नाही. तर याच्याविषयी लिहिताना 2 अडचणी मला जाणवल्या की आपण जे मायकेलँजेलोविषयी लिहिताना ना, त्याच्या सगळ्या वागणुकीविषयी, त्याच्या सगळ्या मोरॅलिटीविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती. आणि आम्ही ज्याला मोरॅलिटी म्हणतो ते सगळं तो पाळणारा होता, त्याच्यापेक्षा म्हणजे आपण ज्याला देवत्व बहाल करू शकू अशा प्रकारचा होता. हा कोणाला जुमानणारा नाही माणूस. आम्ही ज्याला संसार, लग्न, मोरॅलिटी, रिलेशनशिप्स किंवा हे कर्तव्य आहे, ही आपण करायला पाहिजे, ह्याच्या कुठल्याही ह्याच्यात तो बसणारा नाही. कला निर्मिती हे त्याचं आयुष्याचं ध्येय आणि त्याच्यातला तो होता. त्याच्यामुळे आदर वाटत बहुतेक नाही आहे या माणसाच्या, कसं लिहायचं हा एक प्रश्न होता. पण मी स्वतःला समजावलं की चौकट आखणारे आपण कोण, म्हणजे आपल्याला कोणी अधिकार दिलाय, सो आपण त्याला मुक्त सोडू कलाकार म्हणून, तो एक झाला. दुसरं असं होतं की हा माणूस, म्हणजे आमचा जेव्हा कार्यक्रम आता पुढे सरकेल तेव्हा त्याची कथा आपण सांगूच, पण हा माणूस असा होता की ह्यांनी चित्रकलेचं शिक्षण घेतलेलं नाही, स्वतः शिकलेला आहे. आयुष्याच्या बऱ्याच उशिरा त्याच्या आयुष्यात चित्रकला आलेली आहे. 54 वर्ष जगलेला माणूस आहे हा. एक स्वतः बिझनेसमॅन होता, स्टॉक ब्रोकर होता, श्रीमंतीच्या राशीवर लोळत होता, लग्न झालेलं होतं, लग्नाला 11 वर्ष झाली, 5 मुलं झाली, म्हणाला बाय बाय चित्रकला, आता चित्रकला ठीक आहे. पण मग ती जी काही श्रीमंती होती ती काही राहिली नाही, गरीब झाला, कोणी चित्र घेत नाही, त्याची कला कोणाला समजलीच नाही. कारण ती अख्खा जो चित्रकलेचा प्रवाह आहे, तो चित्रकलेचा जो काही प्रवाह तो पॉल वगैरे येऊन अडकला, थबकला, पूर्ण वळला, आणि तिथून पुढे मॉडर्न आर्ट हे सुरू झालं. म्हणजे पिकासो, पॉल क्ली हे पुढचे सगळे कलाकार हे गोग्याला आपला गुरु मानतात. तिथून चित्रकला वळली. इतक्या लेवलची ही चित्रकलेची निर्मिती होती. तर ती त्या काळामध्ये कोणाला काही समजतच नव्हतं की हा काय करतोय, काय सांगतोय. त्याच्यामुळे विकत घेण्याचा प्रश्न नाही, काही नाही, आणि यांनी धुडकावून दिलं होतं सगळं. त्याच्यामुळे हालाकीची परिस्थिती आली. बरं ठीक आहे, थोडं पुढे जाऊ, आता तरी याची परिस्थिती सुधारेल. अरे नाही, आणखी खाली, खायला काही नाही, तब्येत खराब, मरायला टेकलेलो, कोणी आजूबाजूला नाही, तरी चित्रकला, इतकी चित्रकला की मरायच्या वेळेस त्याचा 12 फुटी कॅनव्हास केलेला आहे, ते झोपडीमध्ये राहत असतात. तर मला लिहावे ना, मला दुःख झालं की आज या लेवलचा कलाकार आहे तो इतक्या हालाकीची परिस्थिती का बरं असावं. मला दुःख म्हणजे ते माझ्या हातून थांबलंच, मी बाजूला ठेवलं, मला नाही लिहत आहे.
खूप विचार केला की लेखकाचं स्वातंत्र्य घेऊन आपण याला सक्सेस देऊया का, काय होतं माझ्या पुस्तकात तो सक्सेसफुल झाला असं दाखवायचं वगैरे वगैरे. तर मग ती माझ्या मैत्रिणी उमा कुलकर्णी, तुम्हाला माहिती असेल करत, ज्येष्ठ अनुवादिका आहेत, पर्व वगैरे अशा भैरप्पांच्या मोठ्या मोठ्या पुस्तकांचे केल्या. त्या मला म्हणाल्या की माधवी, तू त्याचं सक्सेस हे त्याच्या पैशात मोजते, त्याची चित्र किती विकल्या गेली याच्यात मोजते आहे, त्याचं यश हे त्याच्या चित्रकलेतल्या उंचीकडे बघ. अडलेला प्रवाह सुरू झाला आणि माझी लेखणी परत सुरू झाली. सो अशा तऱ्हेने हे पॉल गोग्याचं निर्मिती झाली. तर स्टॉक ब्रोकर, सक्सेसफुल बिझनेसमॅन, संसारी माणूस, 5 मुलं, त्या संदर्भात थोडी थोडी चित्रकला वीकेंडचा हॉबी म्हणून, मग फुल टाईम असं करत करत तो पुढे गेला. आणि जीवनाच्या एका टप्प्यावर तो सतत एका साध्या जीवनशैलीच्या शोधात होता, जिथे कृत्रिम बंधनं नाही, जिथे सिव्हिलायझेशन नाही, अगदी बेसिक लेवलचं, जिथे आनंदाने जगू, असं काहीतरी त्याच्या डोक्यात संकल्पना होत्या. त्या किती कविकल्पना होत्या माहीत नाही, पण त्या ह्याच्यामध्ये तो ताहिती बेटांवर गेला. आणि 54 वर्षाच्या आयुष्यात ताहिती बेट म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड त्या बाजूला आहे, म्हणजे फ्रान्स कुठे आणि हे कुठे, हा फ्रेंच आहे माणूस. तिथे त्यांनी 10-12 वर्ष काढली शेवटची, तो तिथेच गेला आणि तिथे त्याची कला आणखी वेगळ्या लेवलला पोचली. तर अशा प्रकारचा हा त्याचा प्रवास आहे. तो जितका चित्रातनं रंगातनं व्यक्त झाला, काही शिकलेलं नाही आहे ना, काही शिकलं नाही, तितकं त्यांनी शिल्प केली, संगमरवरातनं केली, मातीतून केली, लाकडातनं केली आणि किती केली की मला जेवढं म्हणजे इतके 10-12 वर्ष केल्यानंतर मला असं वाटत होतं की आता याची सगळी चित्र माहिती आहे मला, कारण सारखंच मी तेच बघायची. आणि अजूनही मला असं वाटतं की बापरे, असं केलं यांनी. तर असं झालं असताना आम्ही शिकागोला एकदा मी आले असताना त्याचं प्रदर्शन लागलं होतं तिथे. इट वॉज नॉट अ परमनंट एक्झिबिशन, मूव्हिंग होतं ते. तर तिथे जे काय मांडलं होतं ते काहीच नव्हतं, म्हणजे एवढा सगळा अभ्यास. अरे पूर्ण मोठीच्या मोठी कपाटं, मोठं मोठं टेबल असं शिल्पांनी लगडलेलं होतं. आणि म्हणजे असं वाटलं की बापरे, काय हा माणूस आहे. तर शिल्प, चित्र, त्याचबरोबर शब्द, तो माणूस किती प्रकारे स्वतःला व्यक्त केलाय. आणि त्यांनी अगणित पत्र लिहिली आहे. त्याची बायको डेन्मार्कला, दुसऱ्या टोकाला, हा इथे ताहितीमध्ये. तसं म्हटलं तर नवरा बायकोचं नातं संपलेलं आहे, तसं म्हटलं तर ते इतके फिजिकली दूर आहे, पण तरीही एखाद्या सायको अॅनालिस्ट जसा त्यांनी अॅनालाइज करावं तशा प्रकारची त्यांनी पानून पत्र आपल्या बायकोला, मित्रांना लिहिली आहे. तर ह्या कार्यक्रमात आपण चित्र आणि पत्र असं करूया. भाग्यश्री पत्र वाचणार आहे, ती पत्र सगळी, ते जे काही ती वाचणार ते सगळं पुस्तकातलंच आहे. आणि त्या अनुषंगाने मी थोडीशी चित्र दाखवीन आणि थोडं चित्रांबद्दल सांगेन. मला माधवी आल्यापासून इतक्या नवीन नवीन गोष्टी कळतात आहे. आणि मला पहिल्यांदा कळलं की मोने आणि माने हे मराठी कलाकार नाही आहेत. पॉल गोग्या एक कलंदर कलाकार. 1848 ते 1903 हा कालावधी. कलेचं कुठलंही औपचारिक शिक्षण न घेतलेला कलाकार. घराण्यातही चित्रकला नाही. आयुष्यात बऱ्यापैकी उशिरा झालेली चित्रकलेच्या आवडीची जाणीव. ती इतकी प्रखर त्यापायी आपलं कुटुंब त्यानं पणाला लावलं. ऐश्वर्याच्या राशीवर लोळत असण्याची एक अवस्था आणि खायला काही नाही, तब्येत खराब, औषधाला पैसे नाहीत अशी हलाखीची दुसरी अवस्था. पण या सर्व अवस्थांमध्ये त्याची चित्रनिर्मिती मात्र होतच राहिली. त्याची चित्रकलेच्या जगतातील मैलाचा दगड ठरली. आधुनिक चित्रकला अर्थात मॉडर्न आर्टचा तो जनक ठरला. धाडसाने रंग वापरणारा हा कलावंत, युरोपियन सौंदर्याच्या संकल्पनेत न बसणाऱ्या आदिवासींचे चित्रण करून ते युरोपात विकण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याची अभिव्यक्ती रंगांमध्ये जेवढी सामर्थ्यवान तेवढी शब्दांमध्येही सामर्थ्यवान. स्वतःबद्दल त्यांनी पुस्तक रूपात लिहिलं. त्यांनी लिहिलेली तसेच त्याला आलेली असंख्य पत्रे, यातून पॉल गोग्या याच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडता येतो. न संपणारी ऊर्जा आणि दुर्दम्य आशावाद ही त्याची वैशिष्ट्ये. जगताना तो खचला नाही. आत्मविश्वासाने काम करीत राहिला. पिसारो, मॉने, मॅने, देगा ही सगळी दिग्गज इम्प्रेशनिस्ट मंडळी त्याचे समकालीन कलाकार होत. पण
तो कोणाच्याच दडपणाखाली किंवा प्रभावाखाली आला नाही. त्यांनी आपलं वेगळे पण टिकवून ठेवलं आणि पिकासोवर देखील नंतर त्याचा प्रभाव स्पष्टपणे पडलेला जाणवतो. त्याची चित्र तो असताना आणि निधनानंतरही कित्येक चित्रकारांसाठी प्रेरणादायी ठरली. आधुनिक चित्रकलेचा जनक पॉल गौगॅन याच्याविषयी माधवी बोलते. चित्रकलेतले जे इझम्स आहेत, तर ह्याच्या आधीच्या काळामध्ये जे आपले ओल्ड मास्टर्स आहेत, तर त्याच्यामध्ये रेनेसान्स पिरियड आहे, ज्याच्यामध्ये मायकेल एंजेलो आणि त्या काळामध्ये हुबेहूब चित्र किंवा जे दिसतं आहे तसं व्यक्तिचित्रण म्हणा किंवा निसर्गाचं चित्रण म्हणा असं करायची प्रथा होती. आणि प्रत्येक एक पिरियड गेला की नंतर कलाकाराला नवं काहीतरी द्यावं असं वाटतं. सो त्याच्यानंतर इम्प्रेशनिझम हे सुरू झालं. इम्प्रेशनिझमचे कलाकार जे होते ते स्टुडिओच्या बाहेर पडले चित्र काढायला आणि त्याच्यामुळे छोटे छोटे रंगांचे फटकारे हे बघितलं तुम्ही तर हे सगळे टिपिकल इम्प्रेशन चित्र आहे, सगळी पॉल गौगॅनची चित्र आहे अर्थातच. सो हे असे छोटे छोटे रंगांचे फटकारे मारायचे किंवा पिवळा आणि हिरवा रंग मिक्स करून एखादी शेड जर द्यायची असेल तर मी जस्ट त्याचे फीचर्स सांगते की इम्प्रेशनिझम कशाला म्हणतात, तुम्हाला माहिती असेल कदाचित. तर पिवळा आणि हिरवा रंग पॅलेटवर मिक्स करून कॅनव्हासवर द्यायच्याऐवजी पिवळ्याचा एक फटकारा आणि हिरव्याचा एक फटकारा शेजारी शेजारी काढा, डोळ्यात त्याची ते आपण मिसळू, अशी ती प्रथा सुरू झाली. आणि त्या काळामध्ये म्हणजे आजही ज्यांची नावं आदराने घेतले जातात, आजही चित्रकलेच्या महाविद्यालयामध्येही हे शिकवलं जातं, ती सगळी मंडळी म्हणजे मोने, माने, पिसारो, देगा ही सगळी त्याची समकालीन मंडळी होती आणि ती वेल एस्टॅब्लिश्ड होती आणि त्यांचा एक कंपू होता. ते त्या एका इझममधनं, एका शाळेतून, एका स्कूल ऑफ थॉटमधून आले होते. यांच्यामध्ये हा नवा माणूस अचानक म्हणतोय मी चित्रकार आहे. अरे पण तू स्टॉक बरोबर आहे, तू बिझनेसमॅन आहे. नाही, मी आता चित्रकार आहे, मला म्हणायचं काहीतरी. अतिशय ठासून स्वतःची मतं मांडणारा, चांगल्या भाषेत त्याला ॲटिट्यूड असणारा. पण मला असं वाटतं की इट वॉज नेसेसरी फॉर हिम, कारण त्या काळामध्ये इतकं ते पीकला गेलेलं होतं चित्रकला आणि त्यांची हे सगळं. पॅरिसमध्ये त्याचं केंद्र होतं, हा पॅरिसमध्येच होता. तर त्यांनी ते इम्प्रेशनिस्टचा त्याच्यावर प्रभाव पडणं साहजिक आहे. आजही इम्प्रेशनिस्ट कलाकार म्हटलं तर पॉल गौगॅनचं नाव क्वचित घेतलं जातं. याचा मला थोडा खेद वाटतो, कारण जवळजवळ 150 ते 200 उत्तम इम्प्रेशनिस्ट चित्र त्यांनी केलेली आहे. तर ही चित्र त्यांनी केली आणि त्या काळामध्ये इम्प्रेशनिस्ट लोकांचे एक्झिबिशन्स व्हायचे. म्हणजे आम्हाला हिस्ट्रीमध्ये शिकवलं जातं की पहिलं एक्झिबिशन, दुसरं एक्झिबिशन, तिसरं एक्झिबिशन. सो त्याच्यात तो शिरण्याचा प्रयत्न करत होता. हळूहळू अगदी नाही मला म्हणायचंय काहीतरी असं करत करत तो त्यांच्यात शिरला. तर ही त्याची सुरुवातीच्या काळातली चित्र आहेत. तुम्ही बघितलं तर एक प्रश्न विचारू का? विचारू शकता फक्त. इथे स्त्रिया ज्या आहेत त्या याच्यामध्ये पाण्यामध्ये दिसतात, तर पाणी शक्यतो ब्लू कलरनी पेंट करतात. तर ते सगळं चौकट गेली. इथं पाणी तरी बरंच सभ्य पुढचं पाणी बघा की हेच तर त्यांनी केलं ना, त्यांनी ढोडकाम लावले कन्सेप्ट. कोणी सांगितलं पाणी निळं आहे? मला जांभळं दिसत असेल तर मी जांभळच काढीन, मला ऑरेंज कलर दिसत असेल मी ऑरेंज काढीन. सो मला जे दिसतंय की मला जे सांगायचं ते महत्वाचं. हे जे आहे हे सेझान नावाचे कलाकार त्या काळामध्ये प्रसिद्ध होता, तुम्ही कदाचित ऐकलं असेल, तो इम्प्रेशनिस्ट आहे. पण हे फ्लॅट रूफ वाले हे घर हे टिपिकल सेझानची शैली आहे. म्हणजे असे काही प्रभाव त्याच्यावर होते. इथलं पाणी बघा की हे कसं काढलेलं आहे, आकाश बघा, हे थोडेसे प्रतिमा तुम्ही बघा, कारण पुढची एकदम शैली कशी बदलली हे आत्ताच बघितल्यावर लक्षात येईल. हे पण टिपिकल इम्प्रेशनिस्ट स्टाईल मधलं आहे. सो आता इथून पुढे कसं दिसतं, हा इथून पुढे थोडी त्याची, आता हा जो भाग बघितला ना तुम्ही, पुढचे चित्र बघितल्यावर लक्षात येईल की याची शैली हळूहळू बदलते. ही तर टिपिकल इम्प्रेशनिझमचं चित्र आहे आणि फारच चांगलं चित्र आहे. भाग्यश्री. पॉलच्या बायकोचं नाव होतं, पॉलच्या बायकोचं नाव होतं मेट, METTE. आणि याचा उच्चार जर तुम्ही ऑनलाईन जाऊन बघितला ना, व्हॉट इज द प्रोनाऊन्सिएशन ऑफ दिस नाव, तर तो ट आणि थ मधला एक कुठला तरी मधलाच असा उच्चार आहे जो की मला येत नाही. पण मी आणि माधवी याच्याविषयी बोललो तर पुस्तकात प्रिय मेथ असं लिहिलं आहे, जे की मी म्हणू शकले नाही, तर मी मेट म्हणणार आहे. तर मेटशी झालेल्या संभाषणातून पॉलची चित्रकारी नजर कळते. तर मेट म्हणते, आपली बाग तुला आवडते माहिती आहे मला, पण किती वेळ तिथे घालवायचा? या हिवाळ्यात तर सगळी बाग पांढरी झाली आहे.
बर्फाचं आच्छादन सगळ्या झाडांवर आहे. आता त्याकडे तासन तास बघण्यासारखं काय आहे मला समजत नाही. पॉल म्हणतो, पांढरा रंग सगळीकडे आहे मान्य आहे, पण त्यातल्या छटा बघितल्यास का? पांढऱ्यात काय छटा बघणार? पांढरा तो पांढरा सगळीकडे एकसारखाच दिसतोय. त्याकडे बघितल्यावर हिवाळ्याचा गारवा अजूनच अंगात भिनतो. हे बघ जरा मेट, माझा कॅनव्हास बघ. मेटनं बघितलं. पांढऱ्या रंगाच्या असंख्य छटा पॉलनं कॅनव्हासवर रंगवल्या होत्या. आकाशाच्या फिक्या निळ्या पार्श्वभूमीवर आकाशातही बर्फाचा पांढरा रंग उमटला होता. लांबवरची घरं, त्यांची छपरं, सगळ्यांवर बर्फाचा थर दिसत होता. पर्णहीन झाडांच्या काटकुळ्या फांद्यांवर बर्फ चिकटून राहिला होता. फांद्यांच्या करड्या रंगांवर पॉलच्या ब्रशच्या फटकाऱ्यांनी बर्फाच्या निरनिराळ्या रंगांची उधळण झाली होती. जमिनीवरचा बर्फ आणखी वेगवेगळ्या छटांचा होता. जमिनीवरच्या छोट्या मोठ्या दगडधोंडांचा आकार बर्फाने उमटवला होता. गवताचा मऊसर पांढरा थर वेगळाच होता. त्यांची बाग जी मेटला हिवाळ्यात वृक्ष थंड पांढरी फटफटीत वाटत होती, ती पॉलच्या नजरेनं किती वेगळी टिपली होती बघा. आपल्या श्रीमंत व यशस्वी नवऱ्याला हे वेड लागलंय हे तिच्या लक्षात आलं. पण तिला वाटलं त्याही पेक्षा बराच जास्त पॉल या क्षेत्रात गुंतलेला होता. या संभाषणाने थोडंसं पती पत्नीमध्ये सुरू झालेलं काय म्हणायचं खटक्याची सुरुवात दिसते. तिला वाटत होतं की वीकेंडला आपला नवरा जातो, चित्रकला करतो, हॉबी आहे, ठीक आहे. पण हळूहळू जेव्हा त्याचं जास्ती मोर नंबर ऑफ आवर्स याच्यामध्ये जायला लागले तेव्हा तिच्या लक्षात आलं. आणि ही जी चित्र ही मुद्दाम बर्फाची दाखवली आहेत, तर ही सगळी इम्प्रेशनिस्ट स्टाईलचीच आहे आणि अतिशय सुंदर चित्र आहेत ही. आणि ह्यावेळेस त्यांनी अजून एक चांगली म्हणजे वेगळी गोष्ट केली की त्याच्याकडे पैसे होते, तेव्हा त्यांनी त्या सगळ्या इम्प्रेशनिस्ट लोकांची चित्र संग्रही विकत घ्यायला सुरुवात केली. सो ही वॉज अ बायर ऑल्सो. माहिती नाही, कदाचित त्यांनी विकत घेतल्यामुळे त्यांना इम्प्रेशनिस्ट लोकांच्यामध्ये लवकर प्रवेश मिळाला का मला माहिती नाही. पण ती त्याच्यानंतर जेव्हा त्याच्याकडे पैसे संपतात तेव्हा तो विकतो आणि थोडंसं ते त्याला उपयोग होतो. ही सगळी बर्फाचं वर्णन आपण ऐकलं. इम्प्रेशनिस्टच्या वर्तुळात पॉलची उडबस सुरू झाली. इम्प्रेशनिस्ट शैलीत न बसणारं एक चित्र पॉलनी प्रदर्शनात मांडलं. त्याची प्रशंसा एका समीक्षकानं अशी केली. मागच्या वर्षीच्या प्रदर्शनात पॉल गोग्याने बरीच निसर्ग चित्र मांडली होती, पण ती पिसारोच्या शिकवणीत असलेल्या नवशिक्या, अजून फारसा आत्मविश्वास नसलेल्या चित्रकाराची वाटत होती. यावेळेस मात्र श्रीमान गोग्या यांनी मांडलेले एक चित्र त्यांच्या स्वतःच्या शैलीतलं एका आधुनिक चित्रकाराने केल्यासारखं वाटत आहे. न्यूड स्टडी ऑर सुझॅन सोईंग अशा शीर्षकाचं ते चित्र आहे. चित्रातल्या दर्शनी भागात एक नग्न स्त्री दिवाणावर बसलेली दाखवली आहे. एका जांभळ्या वस्त्रावर ती सुई दोऱ्यानं काहीतरी शिवते. जांभळ्या वस्त्राच्या चुण्या चित्राच्या दर्शनी भागातून चित्राच्या पार्श्वभूमीपर्यंत पसरलेल्या आहेत. आताच्या सर्व चित्रकारांपेक्षा अतिशय जास्त प्रभावीपणे नग्न स्त्रीचे चित्रण गोग्याने केले आहे, यात मला काही शंका नाही. चित्र फारच वास्तववादी झाले आहे. इतर चित्रकार काढतात तसेच स्त्रीला गुलाबी रंगात बुडवून काढल्याप्रमाणे हे चित्र काढलेलं नाही, तर या चित्रातल्या स्त्रीच्या त्वचेखाली खरोखरच स्नायू आहेत, त्यातून रक्त खेळतंय असं वाटतंय. तिच्या मांड्यांवर ओघळलेलं मोठं पोट, हनुवटीच्या खाली तयार झालेल्या वळकट्या, अंगावरचे काळपट डाग, या सगळ्यातून ती खऱ्या खुऱ्या स्त्रीचं प्रतिनिधित्व करते असं वाटतं. श्रीमान गोग्या एक अस्सल वास्तववादी आणि धाडसी चित्र करण्यात यशस्वी झाले आहेत. इथून पुढे थोडी बंडखोरीची सुरुवात आहे. आतापर्यंतचे निसर्ग चित्र बघितले की जे छोट्या ब्रशच्या फटकाऱ्यांनी छोट्या छोट्या स्ट्रोक्सनी केलेले होते. म्हटलं तर हा इम्प्रेशनिस्ट आहे, पण इम्प्रेशनिस्टच्या प्रदर्शनात असं धाडसी चित्र त्यांनी टाकलं आणि बंडखोरीची सुरुवात त्याची झालेली आहे चित्रकलेच्या क्षेत्रात.
हे जे न्यूड पहिलं आहे ते त्याच्या पत्नीचं आहे आणि तिचं नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे. त्याच्यामुळे कुठलंही ज्याला आपण इरोटिक किंवा अशा टाईपचं चित्रण न करता रिअलिस्टिक चित्रण केलं आहे. पण त्याचबरोबर ज्या प्रकारचं त्याचं ब्रशचे स्ट्रोक्स आहे इथलं वगैरे, तर ते थोडंसं इम्प्रेशनिझम आहेच, एक प्रभाव आहेच त्याचा इम्प्रेशनिझमचा. पण त्याच्या आगमनाची आता नोंद घेतली गेलेली आहे. समीक्षक त्याच्याविषयी बोलू लागले आहेत आणि सांगतायत. सो हे अगदी वेगळ्या धाटणीचं चित्र इम्प्रेशनिस्टच्या कल्पात घुसून सादर केलं, नोंद घेतली गेली. शेजारचं जे चित्र आहे ते बघा, ते जवळजवळ 10 वर्षानंतरचं आहे, पुढच्या काळानंतरचं आहे ते काढलेलं. तर त्यांनी यानंतरच्या काळात न्यूड बरेच काढले. मी जी त्याची चित्र बघितली त्याच्यावर मला असं लक्षात आलं की चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स त्यांनी जे पोर्ट्रेट्स किंवा जे ह्युमन फिगर्स काढले त्याच्यावर फारसे डिटेलमध्ये दाखवलेले नाही आहेत. पण तरी सुद्धा बॉडी लँग्वेज, त्यांनी शरीराची ज्या प्रकारे मांडणी केली आहे त्याच्यातून त्या विषयाचं अतिशय प्रभावीपणे त्यांनी मांडलेला विषय आहे. आता ह्या विषयाकडे बघा, याचं ही जी स्त्री आहे ही तिने कॅनव्हास छेदला आहे, तो अजिबात मधोमध नाही. त्याच्यानंतर तिचं डिटेल तुम्हाला काही दिसत नाहीये आणि या चित्रात क्षितिज नाही, आकाश नाही, जमीन नाही, नुसत्या वेव्स आहेत. त्या वेव्स हिरव्या रंगाच्या असं अंगावर येत आहे. म्हणजे त्याला जे म्हणायचं की ती अंगावर घेते स्त्री आणि सगळं काही सोडून ती झेपावते आहे, हे किती प्रभावीपणे त्यांनी कमी रेखाटनात व्यक्त केलं आहे, रंगांमध्ये व्यक्त केलं आहे. आणि जो धाडसी प्रकार आहे त्याच्यामध्ये डोकं ऑरेंज रंगाचं, तिच्या मानेची जी काही ठेवण आहे अशी दाखवली आहे. किती म्हणजे सामोरी जाते, आवेगाने सामोरी जाते कुठल्या तरी मोठ्या वेव्हला. हे किती प्रभावीपणे त्यांनी याच्यात चित्रण केलं आहे. इथून पुढे त्यांनी बऱ्याच न्यूज काढल्या, त्याच्याकडे आपण नंतर येऊ. भाग्यश्री. फ्रेंच स्टॉक मार्केट कोसळलं आणि पॉलच्या कुटुंबानं कोपनहेगन गाठलं. तिथल्या लोकांची अभिरुची, एकंदर परिस्थिती पॉलच्या मनासारखी नव्हती. तरी पण तो चित्र काढीत राहिला. 1884 ते 85 या कालावधीत त्याच्या चित्राच्या शैलीत फारसा बदल झाला नाही, तरी तंत्राची शैली मात्र बदलत होती. शुफ या त्याच्या मित्राला पॉल लिहितो, माझ्या प्रदर्शनाला इथे यश मिळालं नाही ते इथल्या लोकांना चांगल्या कलेची जाण नाही म्हणून. माझ्या विरुद्ध कट कारस्थानं रचली जात आहे. मी धर्माला फारसा मान देत नाही ना, त्यामुळे असावं. माझ्या मुलांनाही हे लोक त्रास देत आहेत. मेटची शिकवणी त्यामुळेच कमी झाली. सगळा मूर्खांचा बाजार आहे. माझे सगळे प्रयत्न करून झाले, कशाचा काही उपयोग नाही. सगळं काही सोडून पॅरिसला पळून यावंसं वाटतंय मला. तिथे एखाद्या कलाकाराचा मदतनीस म्हणून तरी मला काम मिळेल. माझं कर्तव्य काय आहे? माझी कला की माझं कुटुंब? पण या कुटुंबासाठी किती दिवस असा मानहानी सहन करत जगत राहायचं? माझ्याशी अजून संबंध ठेवलेस म्हणून तुला धन्यवाद. फार कमी लोक मित्रावर आलेल्या कठीण प्रसंगात मित्राबरोबर टिकतात बरं का. कधी कधी मला वाटतं मला वेड लागलाय. रात्र मी विचार करत असतो. पण मी जेवढा जास्त विचार करतो ना तेवढं मला वाटतं की माझंच बरोबर आहे. मला सारखं ऐकवलं जातं की मी जर पेंटिंगच्या नादी लागलो नसतो ना तर या क्षणी मी एक यशस्वी स्टॉक ब्रोकर झालो असतो. म्हणजे अगदी आतून येतंय, त्याला नाकारायचं कसं? कुटुंब की कला अशा द्वंद्वात आहे तो. त्याचा बिझनेस ऑलमोस्ट संपलेला आहे, त्यांनी हातभार केलेले आहे. मग त्याची बायको जी आहे ती डेन्मार्कची आहे. मग ती म्हणते की तिकडे जाऊन बघू, कारण तिला फ्रेंच आणि डॅनिश दोन्ही भाषा येत असतात. त्याच्यामुळे तिला ट्रान्सलेटरची कामं किंवा शिकवणीची कामं सहज मिळतात आणि चांगली आहे. तिथल्या जवळजवळ अशा गव्हर्नर, त्यांची मुलं वगैरे अशा प्रकारच्या ह्याच्यात तिचं तेव्हा होतं. तर हे इकडे आले, ते पुणे मुंबई सारखं आहे, डॅनिश आणि फ्रेंच. त्यांना काही एकमेकांचं, यांना त्यांचं पटत नाही, त्यांना यांचं पटत नाही असं. आणि तिच्या माहेरच्यांना काही फारसं काय कुठल्या माणसाशी यांनी हे केलं, आपल्या मुलीने लग्न केलं असं जरा वाटत असतं.
तर फारसं काही तिथे जमत नाही आणि तिथे तो ट्राय करतो, प्रदर्शन मांडण्याचा प्रयत्न करतो, पण यश मिळत नाही. तर इथे द्वंद्व आहे, फार मोठं द्वंद्व आहे की कुटुंब की कला. म्हटलं तर 10-11 वर्षाचा संसार, 5 मुलं, ज्यांच्याशी प्रेमाने तो वागलाय आतापर्यंत, आणि अचानक काहीतरी आतून अशी प्रबळ उर्मी आली आहे की ज्याला तो नाकारूच शकत नाहीये. म्हणजे त्याच्यातला कलाकार म्हणून त्या उर्मी पुढे तो अस्वस्थ आहे. पुढच्या काही पत्रांमध्ये, याच्यात नाही आहेत पण पुस्तकात मी घेतले, की त्याला थोडंसं आहे की समाजात आपल्याला काय म्हणतील, लोक काय म्हणतील, आपण सोडून दिलाय, बायको कशी राहील, असं तर आहे, एकीकडे आहे. पण सुनामी आली आहे, इतकी सुनामी आली आहे की तो वाहूनच जातोय आणि तो म्हणतोय की नाही, माझंच बरोबर आहे. आता मला असं वाटतंय की माझंच बरोबर आहे, कारण मला आमची प्रचंड उर्मी आली आहे. सो ही एक जी चित्र आहेत ही त्या काळात त्यांनी काढलेली आहेत कोपनहेगनमध्ये असताना. ही सुंदर इम्प्रेशनिस्ट चित्र आहे. तुम्ही आता ही शैली बऱ्यापैकी ओळखायला लागला असाल. छोटे रंगांचे फटकारे आणि मांडणी ती त्यांनी या काळामध्ये केली आहे. इथे थोडंसं परत जरा बदल सुरू झालाय या बाबतीत. इथे परत थोडासा रिबेल सुरू झालेला आहे. हे अगदी टिपिकल इम्प्रेशनिस्ट चित्र आहे. तर इथे त्यांनी काही काळ घालवला आणि पुढे परत फ्रान्सला परतला. कुटुंब आणि मुलांना तिथे सोडलं. 5 मुलांपैकी त्याचा जो एक आवडता क्लोविस म्हणून मुलगा होता. सो कुठेतरी अगदीच तुटक राहण्यापेक्षा एकतरी मुलगा आपल्या जवळ असावा आणि त्याचं कदाचित आपण बघू शकू म्हणून त्याला घेऊन तो परत पॅरिसला परततो. बाय.